शाळेत असं नाही, पण कॉलेजमध्ये मोठी बहीण असल्यामुळे थोडा दरारा होता. ही पण माझ्या कॉलेजमध्येच होती. हा आम्ही सेम म्हणजे एकाच आम्ही कॉलेज. ग्रॅज्युएशन पर्यंत एका मागोमाग एकाच स्कूलमध्ये शाळेमध्ये होतो. त्यामुळे प्रियांकाची बहीण मोनिका इतकं फॉर शुअर होतं. म्हणजे आणि आमची शाळा ज्ञानप्रबोधिनी होती. त्यामुळे तसं आम्हाला काही असं फरक नाही पडला गोष्टींचा. कारण तिथे सगळेच इंडिव्हिज्युअली खूप स्ट्रॉंग आणि व्यवस्थित असतात. अच्छा. पण कॉलेजमध्ये इट वॉज कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे 11th-12th पण आम्ही एकत्र, ती माझ्या मागेच होती आणि ग्रॅज्युएशनला पण. मग आता ती छान दिसते आणि हे तर थोडंसं मुलांचं असायचं, की अरे हिच्याशी बोलू का नको? पण हिची अच्छा. बहीण प्रियांका आहे. त्यामुळे माझ्यामध्ये तिथे थोडासा प्रॉब्लेम यायचा. हे आणि माझ्या मित्रांनी पण मला सांगितलेलं मी आहे. तुला सांगू का खरं, फर्स्ट इयर टू फोर्थ इयर म्हणजे माझं 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन होतं. ग्रॅज्युएशन पर्यंत 4 वर्ष मला एकाही मुलाने प्रपोज नाही केलेलं बिकॉज ऑफ जस्ट कारण की ती माझी बहीण आहे आणि माझा जिजू पण माझ्याच अच्छा. कॉलेजमध्ये म्हणजे माझा जिजू सुपर सिनियर आहे. ओके. म्हणजे मी फर्स्ट इयरला होतो तर तो फोर्थ इयरला होता. त्यामुळे फोर्थ इयर वाल्या कोणीच मला कधीच विचारलं नाही. थर्ड इयर वाल्यांनी कोणी विचारलं नाही आणि सेकंड इयर वाले जे होते ते ओळखीचेच होते कारण की प्रियांका आहे आणि माझी बहीण म्हणजे आता तुम्ही बघत असाल टॉम्बॉय आहे कम्प्लीट. त्यामुळे तिला अख्खं कॉलेज घाबरायचं की ही अच्छा. काहीतरी करेल, राडा करेल. त्यापेक्षा मला कोणी म्हणजे विचारलंच नाही. एका प्रकारे रक्षाच झाली ही. पण मला त्याचा डिसएडव्हान्टेज होईपर्यंत फिरकलं पण नाही कोणी. आणि लिटरली सांगते म्हणजे सांगितलं पाहिजे की नाही मला माहिती. पण जसं फोर्थ इयर झालं, ही बाहेर पडली. हो. माझं जसं कॉलेज संपलं, पुढच्या नेक्स्ट इयर म्हणजे 2011ला माझं ग्रॅज्युएशन झालं. 2011 जुलैला मला चिन्मय भेटला. म्हणजे कट्टोकट इतकं आहे की मला कॉलेजमध्ये हिच्या धकापोटी कोणी कोणाच विचारलं नव्हतं. नाही आणि चिन्मयच्या ओळखीचा होता. त्यामुळे पहिला मुलगा चिन्मय आणि त्याच्याबरोबरच माझं आणि त्याला पण म्हणजे घरी सांगायच्या आधी मी तिला म्हणलं मला भेटायचं. अच्छा. हो आम्ही बापरे. सीसीडी मध्ये भेटलो. मी त्याचं व्यवस्थित कोण आहे, काय आहे विचारून घेतलं. ही कशी आहे ते सांगितलं. खूप स्ट्रिक्ट आहे, व्यवस्थित तिला लागतं. नंतर म्हणू नकोस कारण की आम्हाला एक आईने सांगितलेलं होतं, की काहीही झालं तरी सुद्धा आपलं फॅमिलीचं नाव खराब नाही झालं पाहिजे. तुला थोडंफार माहिती असेल मराठी फॅमिलीजमध्ये हो. मुलं किती इम्पॉर्टंट असतात. सो म्हणजे मुलगा हवा असतो आणि आम्ही येस. दोघी मुली म्हणून मुलीच. आई-वडिलांना थोडासा तो त्रास सहन करावा लागला होता. म्हणून माझी आई अशी होती, की नाही माझ्या मुलींना मी पहिल्यापासून स्वतःच्या पायावर उभं येस. करणार. हा मुलगा हा फॅक्टर हो. होताच. म्हणजे हे अनसेड आहे हां. पण तेच आहे की मुलगा नाहीये. माझ्या आईला बऱ्याचदा असं म्हणजे बघितलं गेलं की 2 मुली आहेत आणि मग तिला त्यांना कसं काय म्हणजे त्यांच्यानंतर काय आहे मग तो थोडा प्रॉब्लेम होता. त्यामुळे आईने आम्हाला मुलांसारखंच सारखंच वाढवलं.